कर्जमाफीची तिसरी यादी आलेली आहे. तर हो शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची तिसरी यादी जी आलेली आहे, त्या यादी संदर्भात कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीला आपण तिसरी यादी का म्हणत आहोत, त्याची दोन प्रकार आणि दोन कारणं आहेत. ज्यापैकी एक तुम्हाला माहिती आहे आणि एक जे ऑफिशियली आतलं अधिकाऱ्यांचं आहे, त्याची सुद्धा मी आज माहिती घेतलेली आहे. ते सुद्धा तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सोबत हेअर कट काय प्रकार आहे, केवायसी केल्या आणि केवायसी केल्याच्या नंतर ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची कर्जमुक्तीची रक्कम जमा होत आहे, त्यामध्ये खूप मोठी तफावत दिसून येत आहे. त्याचं सुद्धा काय कारण आहे, त्याकरिता सुद्धा गोंधळून जायचं आहे किंवा नाही आहे. तिसऱ्या यादीमध्ये कोणते शेतकरी असणार आहेत, सोबतच रेग्युलर शेतकऱ्यांची यादी कधीपर्यंत येणार आहे, किती याद्या येणार आहेत, या सर्व गोष्टीचा उलगडा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपला सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यमापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, आपण जर या व्हिडिओवर नवीन असाल तर नक्कीच या व्हिडिओला म्हणजे आपल्या चॅनलला, आपल्या पेजला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या, हाईपचं बटन दाबून घ्या, जेणेकरून अशीच नवनवीन विश्वासार्ह माहिती मी वेळोवेळी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, जेव्हा कधी मी कर्जमाफीच्या यादी संदर्भात व्हिडिओ टाकतो, अपलोड करतो, माहिती देतो, त्यावेळेस बऱ्यापैकी काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट विचारण्यात येतात, की तुम्ही तिसरी यादी आली अशी म्हणता, दुसरी यादीच अजून आली नाही किंवा दुसरी यादी कुठे आहे? तिसरी यादी कशाने म्हणता? तुम्हाला वगैरे, वगैरे ज्या काही ते चांगल्या वाईट कमेंट करतात, त्यांना सांगू इच्छितो परत याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. राज्य शासनाच्या वतीने जेव्हा कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली होती, त्यावेळेस ती जवळपास 553 शेतकरी बांधवांची यादी होती. त्यानंतर 2 दिवसांनी जवळपास 16.5 ते 17.5 लाख शेतकरी बांधवांची यादी प्रकाशित करण्यात आलेली होती. आणि आता ज्या यादीविषयी मी बोलत आहे, म्हणजे 2 दिवस अगोदरच मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर, पेजवर सांगितलेलं होतं, की कर्जमाफीची तिसरी यादी येत्या 2 दिवसामध्ये येईल. ती आलेली आहे. कुठे बघायची, काय करायचं हे सुद्धा सांगणार आहे. तर आपण याला तिसरी यादी का म्हणत आहोत, याचं एक विषय, एक कारण स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता दुसरा विषय, अजून आतला विषय आहे, जे माहिती घेतलेली आहे मी, ते सुद्धा सांगत आहे. ऑलरेडी 2 याद्या रेडी करण्यात आलेल्या होत्या, तयार झालेल्या होत्या. ज्यापैकी आपण आता 17.5 लाखाची आणि 553 ची 16.5-17 लाखापर्यंतची जी आहे, त्याला आपण एकच म्हणू. तुमच्या अंदाजानुसार, तुमच्या अनुभवानुसार जी मी तिसरी यादी म्हणत आहे, त्या यादीला आपण दुसरी यादी म्हणू. ही झाली एक तुमची आमची बाजू. परंतु आतली जी माहिती आहे, जी मला मिळालेली आहे, मी अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी बोललो, सविस्तर बोललो तासभर. त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहे. तर बघा, या अगोदरच खऱ्या अर्थाने ऑलरेडी 2 लाखाच्या आतले आणि 2 लाखाच्या वरचे अशी एक यादी ऑलरेडी तयार केलेली होती, 16.5-17 लाखाच्या व्यतिरिक्तची. परंतु आणि त्या यादीवर स्पष्ट लिस्ट 2 असं लिहिलेलं आहे. ती यादी सुद्धा आहे, परंतु ती यादी यांनी बाहेर आणलेली नाहीये सध्या. फक्त आणि फक्त 2 लाखाच्या आतले यांनी पहिल्या यादीमध्ये घेतले. आपण ज्या यादीविषयी बोलत आहे, ती यादी क्रमांक 2 आहे. ती सध्या प्रकाशित करण्यात आलेली नाहीये. आता जी यादी येत आहे, ज्याला तुम्ही 2 नंबर म्हणा किंवा तिसरी यादी म्हणा, या यादीमध्ये माझ्या माहितीनुसार, मला मिळालेल्या माहितीनुसार, जेवढ्या वेळ मी आज चर्चा केली सकाळपासून, त्यानुसार जे शेतकरी असणार आहेत, ते शेतकरी 2 लाखाच्या वरचे शेतकरी असणार आहे. सोबतच मागील बऱ्या वर्षापैकी, म्हणजे ज्यामध्ये 2014 आज माहिती मिळाली, परंतु राज्य शासनाने 2017 पासूनचे घेण्याकरिता सांगितलेले आहेत. परंतु आता जेव्हा केवायसी सुरू होईल, 2 दिवसामध्ये याद्या बाहेर येतील, त्यावेळेस ते कळून जाईल. आज मला जी माहिती मिळाली त्यानुसार 2014 चे सुद्धा शेतकरी असू शकतात. परंतु आपण राज्य शासनाने जो शब्द दिलेला आहे, त्यानुसार 2017, 2019 आणि 21-22 या संदर्भातले मागचे जे शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत, त्यांचा सुद्धा या कर्जमाफीमध्ये समावेश असणार आहे. सोबतच 2 लाखाच्या वरचे जे शेतकरी बांधव आहेत, त्यांचा सुद्धा या कर्जमाफीमध्ये समावेश असणार आहे. तर आता हे झाला तिसऱ्या यादी संदर्भातला विषय. या यादीमध्ये कुणाचे नावं असणार आहेत याचा विषय, कोणते शेतकरी असणार आहेत याचा विषय. आता याचा पुढचा विषय तो आहे, तो म्हणजे रेग्युलर शेतकऱ्यांचा. तर रेग्युलर शेतकऱ्यांकरिता महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी सुद्धा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा 2 वेळा सांगितलेलं आहे, की थकीत कर्जदार शेतकरी जे आहेत, यांच्या कर्जमाफीच्या याद्या, त्यांच्या केवायस्या एक वेळ झाल्या, की जे रेग्युलर शेतकरी बांधव आहेत, त्यांच्या सुद्धा आपण याद्या प्रकाशित करणार आहोत. हा झाला रेग्युलर शेतकरी बांधवांचा विषय. आता या दरम्यान एक जर गोष्ट झाली सकारात्मक, तर ती खूप चांगली गोष्ट व्हायला हवी आणि व्हायलाच हवी खरोखर, की प्रोत्साहनपर अनुदान जे 23 लाख शेतकऱ्यांना द्यायचं आहे, 50,000 रुपयाचं, जे शासनानं सांगितलेलं आहे, कबूल केलेलं आहे, त्यामध्ये खऱ्या अर्थाने ती रक्कम वाढवण्यात यावी आणि खरोखरच त्या शेतकरी बांधवांना सुद्धा
त्याच्यासोबत न्याय व्हावा आणि त्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळावी. भलेही थोडासा उशीर झाला तरी सुद्धा हरकत नाही. आणि आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या, आपल्या पेजच्या माध्यमातून सुद्धा ही विनंती राज्य शासनाकडे शेतकऱ्यांच्या वतीने केलेली आहे शेतकरी मित्रांनो. तर रेग्युलर धारक शेतकऱ्यांना थोडासा वेळ लागणार आहे. आता हे झाले विषय आपले तिसरी यादी. तिसरी यादी का म्हणत आहो? पहिल्या दुसऱ्या यादीमध्ये काय प्रकार आहे? तिसऱ्या यादीमध्ये काय प्रकार? रेग्युलरचे कधीपर्यंत येणार? याच्या व्यतिरिक्त सद्य परिस्थितीमध्ये केवायसी झाली आणि केवायसी झाल्याच्या नंतर केवायसी करत असताना त्यांना दाखवलेली रक्कम आणि त्यांच्या मोबाईलवर आलेले मेसेज आणि खात्यामध्ये जमा झालेली कर्जाची रक्कम यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे. लाख लाख, सव्वा-सव्वा लाख रुपयापर्यंतचा फरक दिसून येत आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय सावधगिरी बाळगायची आहे? घाबरून जायचं आहे का? तुमच्यासोबत काही बनावटपणा होत आहे का? तर बघा मित्रांनो, मी आज माहिती घेतली. अजिबात बनावटपणा होत नाहीये. ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नावर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेमामा यांना विचारपूस केली असता ते नेहमी माझा शेतकरी, माझा शेतकरी, माझ्या शेतकऱ्याला हे दिलं, माझ्या शेतकऱ्याला ते दिलं असं बोलत होते. तेव्हा असं वाटायचं की चला राज्य सरकारला, या लोकांना, राज्य सरकारमधल्या सत्तेतील लोकांना एक बोलणारा, चांगला, शांत, संयमी, विषय हाताळून घेणारा, सांभाळून घेणारा परिस्थिती असा कृषी मंत्री मिळालेला आहे, यांचं आता जमून गेलं असं वाटत होतं. परंतु आज मी माहिती घेतलेली आहे त्यानुसार खरोखरच जे दत्तात्रय भरणे कृषी मामा बोलतात, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी, हेअरकट विषयी, 70% विषयी किंवा बँकांसोबत राज्य शासनाचा जो टायअप झालेला आहे याविषयी जे ते सांगत आहेत ते तंतोतंत खरोखरच अगदी खरी गोष्ट आहे. या अगोदर तुम्ही लक्षात घ्या, ज्या वेळेस कुठलंही कर्ज असेल ते कर्ज एनपीए झालं 3 वर्षापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षापर्यंत, तर तशा परिस्थितीमध्ये तो मेलेला पैसा असतो आणि बँकिंग व्यवस्थेचा एक नियम असतो त्यानुसार ज्या प्रमाणात जसं शक्य झालं तसं त्या प्रमाणामध्ये तो पैसा काढून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तर तशा परिस्थितीमध्ये त्या लाभार्थ्यांकरिता, कर्जधारकांकरिता बँकेच्या माध्यमातून ओटीएस योजना राबवण्यात येते. ज्या ओटीएस योजनेचा या आपल्या कर्जमाफीमध्ये सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो. तर तशा परिस्थितीमध्ये जे जास्त जुने कर्जधारक शेतकरी बांधव आहेत त्यांचं जे कर्ज आहे त्या मुद्दलेच्या कर्ज रकमेच्या जवळपास 60 ते 70% पर्यंत काही शेतकऱ्यांना राज्य सरकार ती रक्कम देणार आहे. उर्वरित रक्कम जी आहे ती बँकेलाच ती मॅनेज करायची आहे. या संदर्भातली एक मला खात्री, म्हणजे समोर बोललो मी, मला खात्रीशीर माहिती मिळालेली आहे. आता ही माहिती मिळत असताना मी त्यांच्यासोबत परत एक वेळ बोललो तुमच्या महत्त्वाच्या प्रश्नावर, सिबिलच्या प्रश्नावर. म्हटलं साहेब, ज्यावेळेस असा प्रकार घडणार आहे आणि तुम्ही ते डिफॉल्टर जे शेतकरी आहेत, खूप दिवसापासूनचे एनपीए मध्ये गेलेले कर्ज खाते आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही ती सेटलमेंट करणार. राज्य शासनाच्या वतीने 60 ते 70% रक्कम मिळणार किंवा तुम्हाला उर्वरित रक्कम बँकांना भरावी लागणार आहे. तर अशा परिस्थिती मग त्याचं शेतकरी बांधवांचं सिबिल खराब होणार आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते सिबिल खराब होणार त्यांना पुढचं कर्ज मिळणार नाही, पीक कर्ज मिळणार नाही किंवा इतर कुठलं शैक्षणिक कर्ज असतो किंवा इतर काही कर्ज असतील ते मिळण्याकरिता त्यांना व्यावसायिक कर्जाकरिता सुद्धा खूप अडचणी येतील. तर त्यावेळेस त्यांनी तो विषय फोडून सांगण्याचा प्रयत्न केला, सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं हे जे कर्ज खाते आहेत, हे कर्ज खात्याचा तुमच्या इतर कुठल्याही कर्जावर किंवा पीक कर्जावर, शैक्षणिक कर्जावर काहीही असर होणार नाहीये. सिबिल तुमचा डाऊन सुद्धा होणार नाहीये, सिबिल सुद्धा खराब होणार नाहीये. परंतु अशा परिस्थितीमध्ये तुमचे जर कुठले मायक्रो फायनान्सचे किंवा इतर कुठलंही दुसरं कर्ज जर असेल आणि त्या कर्जाचा अमाऊंट जी आहे ती जर ओव्हरड्यू दाखवत असेल, बाकी असेल, परतफेड बाकी असेल, तर तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ते दुसरं कर्ज जे आहे त्याची परतफेड करणे आवश्यक आहे. ते एकतर रेग्युलर करणे किंवा ते नील करणे आवश्यक आहे. त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सिबिलवर पडू शकतो. या पीक कर्जाचा जो काही आहे किंवा हे जे सेटलमेंट वगैरे ओटीएस मध्ये होणार आहे, हे त्यामध्ये सिबिलमध्ये मुळात दिसणार नाही. आणि या संदर्भात याकरिता या अगोदर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सोबतच दत्तात्रय भरणे कृषी मंत्री यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं होतं. त्यावेळेस आपला विश्वास बसत नव्हता आणि न बसणे आपलं साहजिक सुद्धा होतं. कारण की कर्जमाफीमध्ये कर्जमाफीच्या उत्तरावर टाळाटाळ, कर्जमाफी लाभवणे, आंदोलन केल्याशिवाय कर्जमाफी न मिळणे, मागच्या वर्षीचा 17,500 रुपयाचा कबूल केलेला पीक विमा न मिळणे, लाडकीचे 2100 रुपये न वाढवणे, ह्या साऱ्या काही अशा गोष्टी आहेत. या गोष्टीमुळे त्यांची विश्वासार्हता उडालेली होती. त्यामुळे ते जेव्हा आपल्याला सांगत होते की सिबिल खराब होणार नाही, ते जेव्हा सांगत होते की बुवा रकमा कमी जास्त दिसत असतील तरी सुद्धा तुम्ही केवायसी करून घ्या, घाबरू नका, त्यावेळी सुद्धा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे आपण आपल्या चॅनलच्या, आपल्या पेजच्या माध्यमातून खूप साऱ्या शेतकरी बांधवांना थोड्या दिवस काही काळ थांबण्याकरिताचं आवाहन केलेलं होतं, आश्वासित केलेलं होतं. त्यावेळेस 4-2 दिवस
काही शेतकरी थांबले सुद्धा आणि त्यानंतर त्यांनी केवायसी केले. आता त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याकरिता सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या कर्जमाफीच्या रकमेसंदर्भात काही अडचणी असतील तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे संपर्क साधा, विचारपूस करा, तुमच्या प्रश्नांचं शंकेचं समाधान करा आणि ते समाधान झाल्याच्या नंतरच इथून पुढे ज्या शेतकरी बांधवांच्या केवायसी राहिलेल्या आहेत त्यांनी त्या केवायसी करून घ्या. बँकेशी संपर्क साधा. बँक जर तुमच्याकडे कुठल्याही रकमेची मागणी करत असेल किंवा तुम्हाला एवढे पैसे भरावे लागतात तर त्याची घरी चर्चा करा, शहानिशा करा, अधिकाऱ्यांसोबत दुसऱ्या इतर महसूल मधल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करा, त्यांच्यासोबत तुमची पूर्ण परिस्थिती मांडा. कधीचं कर्ज आहे, मुद्दल किती आहे, रक्कम किती आहे, व्याज किती झालेलं आहे, शासनाकडून किती येणार आहे, ई-केवायसी करायला गेले असता कॉम्प्युटरवर त्या पोर्टलवर रक्कम किती दाखवत आहे, फरक किती आहे याची शहानिशा करा आणि त्यानंतर ती केवायसी करा शेतकरी मित्रांनो. आणि तसं काही असेल, तुमची फसवणूक होत आहे असं स्पष्ट असेल तर तशा ठिकाणी तुम्ही तक्रार सुद्धा करू शकता शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, व्हिडिओ लहान मोठा होऊ शकतो. ज्या शेतकरी बांधवांना माझं बोललेलं कळत नाही किंवा माझ्या बोलण्यामध्ये तफावत जाणवते किंवा माझ्याकडून काही बोलण्यामध्ये चूक झाली असेल तर त्याकरिता मी माफी मागतो. परंतु ज्या शेतकरी बांधवांना 5-10 मिनिटाचा व्हिडिओ पाहावासा वाटत नाही त्यांनी नक्कीच पाहू नका. ज्यांना वाटते की थोडक्यात सांगा, ते थोडक्यात सांगणं शक्य नाही. या गोष्टीवर सविस्तर व्हिडिओ चर्चा करायची म्हटलं तर अर्धा 1 तास सहज जातो. कारण की मी स्वतः 1 तास चर्चा केली त्यानंतर तुम्हाला 10 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करताय शेतकरी मित्रांनो. तर समजून घेत जा, कामाच्या गोष्टी असतात त्यामुळे 5-10 मिनिटं वेळ लागू शकतो. आता या व्यतिरिक्त पीक विमा, नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना त्यामधले संभ्रम या सर्व गोष्टीवर आपली वचक आहे. आपण लक्ष ठेवून आहे. जशी अपडेट मिळेल, ज्या जिल्ह्यातील अपडेट मिळेल ती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या आपल्या पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत कला लेनके अग्रवालच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर माझा पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे. आता राहिला विषय कर्जमाफीचा, तर ही कर्जमाफीची यादी तुम्हाला ताबडतोब 2 दिवसाच्या आत तुमच्या मोबाईलमध्ये मिळणार नाहीये. ही कर्जमाफीची यादी फक्त आणि फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आहे, त्यांच्याकडेच आहे, पोर्टलवर आलेली आहे. आता त्यांच्याकडे राहील. त्याच्यानंतर आपल्या सरकार सेवा केंद्रावर दिसायला 2 दिवसामध्ये सुरुवात होईल आणि त्यानंतर जर सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रदर्शित करण्यात जर आली तर त्यामध्ये ती दिसेल आणि तुमचं नाव सुद्धा त्यामध्ये पाहाव्यास तुम्हाला मुभा मिळेल, ज्याकरिता 2-4 दिवस अजूनही वेळ लागू शकतो शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीची तिसरी यादी, कर्जमाफीची प्रक्रिया, रेग्युलर शेतकरी आणि तुमचं कर्जमाफ होत असताना सेटलमेंट वाले मागच्या 2-4 वर्षामधले शेतकरी येणार का, 2 लाखाच्या आतले, 2 लाखाच्या वरचे रेग्युलरचे कधी येणार, तुमचं सिबिल खराब होणार का नाही होणार, या सर्व गोष्टीच्या संदर्भात जी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो माझ्या इतर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली ही खूप महत्वपूर्ण, सखोल, अनुभवाने खात्रीशीर मिळालेली, चर्चा अंती झालेली माहिती तुम्हाला नक्कीच लाखमोलाची ठरेल, उपयोगी ठरेल अशी आशा करतो शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, अशीच महत्वपूर्ण विश्वासार्ह माहिती मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला, पेजला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या. तर बघा मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरी सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून, जसं या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीच्या तिसऱ्या यादी संदर्भात आणलेली आहे, त्यानुसारच भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत तुमचे कर्जमाफी संदर्भात, पीक विम्या संदर्भात, नमो शेतकरी योजनेसंदर्भात, पीएम किसान योजनेसंदर्भात किंवा इतरही कुठल्या शेतकरी योजनेसंदर्भात किंवा सरकारी योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर 100% नक्की हमखास या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारायचा प्रयत्न करा. तुमचे मार्गदर्शन असेल, शंका असेल, सजेशन असेल ते सुद्धा नोंदवा. तिथे आपण चर्चा करू आणि त्या चर्चेच्या अंती काय निर्णय घेतील आपल्याला किंवा तुमच्या मागण्या, अडचणी समोर कशा मांडता येतील राज्य सरकारपर्यंत, शेतकरी नेत्यांपर्यंत, त्याकरिता आपण प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो. भेटूया लवकरच. तोपर्यंत